नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला. या ठिकाणी ही जी लिंक आहे, यावरनं आपण ह्या पेजला ऍक्सेस करू शकता. तर आता मी माझं जे महाडीबीटी अकाउंट आहे ते लॉग इन करतोय आणि आपलं जर महाडीबीटी अकाउंट नसेल तर ते क्रिएट करून घ्या. त्यासाठी आपल्या महाडीबीटी या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहेत. आता हे अकाउंट का क्रिएट करावं तर जेवढ्याही शेती संबंधी योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या, तर याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, शेती संबंधी जे अवजारं असतील, ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल किंवा शेततलाव असेल, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या सर्व गोष्टींचा लाभ आपण या महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाडीबीटी पोर्टल अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यामध्ये ज्या नवीन बाबी ऍड झालेल्या आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला मुखपृष्ठावर जायचं आहे आणि हे अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल. नंतर अर्ज करा, मेनू, आणि बघा इकडे खाली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना. यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी बांधवांसाठी आहे, किंवा अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर जे अनुसूचित जातीमध्ये येतात, शेड्यूल कास्टमध्ये येतात त्यांच्यासाठी आहे. तर या ठिकाणी आपण बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हा एक पॉपअप मेसेज या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्र अर्ज करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं अकाउंट जर क्रिएटेड असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा तुमचा तालुका दिसेल. त्यानंतर ज्या ठिकाणी तुमची शेती आहे ते गाव दिसेल, ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तुमचा शेतीचा गट क्रमांक, मुख्य घटक मध्ये तुम्हाला अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणि बाब निवडा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी इनवेल बोरिंग ही बाब आधीच होती. एचडीपीई पाईप, तर ही जी बाब आहे एचडीपीई पाईप ही नवीन बाब आहे, ही आता ऍड झालेली आहे. आधी ही सिंचन साधने व सुविधा या अंतर्गत होती, पण आता अनुसूचित जाती जमाती या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही बाब ऍड करण्यात आली आहे. आणि जसं आपण मागं जी आर बघितला होता, तर यावरती जवळपास 100% अनुदान आहे असं त्या जी आर मध्ये म्हटलेलं आहे. पण आतापर्यंत आपण या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यामुळे नेमकं अनुदान किती आहे हे आता सांगणं थोडं कठीण आहे. तर बघा, ही एक बाब आहे. त्यानंतर एचडीपीई लॅमिनेटेड पाईप, आणि त्यानंतर बघा परसबाग, तर ही सुद्धा एक नवीन बाब आहे. पीव्हीसी पाईप्स, तर ही सुद्धा एक नवीन बाब आहे. आणि यामध्ये वीज जोडणी आकार, ही जी बाब आहे हे आता बंद आहे, कारण की तुम्हाला एमएससीबी कडून ऍग्रिकल्चर कनेक्शन मिळत नाही, त्याऐवजी तुम्हाला सोलर पंप मिळतात आणि सोलर पंपसाठी आपल्याला महाडिस्कॉम वरती अर्ज करायचा असतो. तर या ठिकाणी बघा परसबाग, त्यानंतर एचडीपी लॅमिनेटेड पाईप, एचडीपी पाईप, ह्या बाबी ज्या आहेत ह्या नवीन जोडल्या गेल्या आहेत, आणि एक पीव्हीसी पाईप. तर जेव्हा आपण अप्लाय करू तेव्हा समोरच्या व्हिडिओमध्ये नेमकं या ठिकाणी अनुदान किती असेल, अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला किती मीटर म्हणजे जास्तीत जास्त किती पाईप घेता येतील याबद्दल माहिती घेऊ. तर या ठिकाणी इथेच थांबूया मित्रांनो. आपण जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला रेग्युलरली पोस्ट करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला अशा नवनवीन योजनांची माहिती मिळू शकते आणि या योजनांचा लाभ सुद्धा घेता येऊ शकतो. थँक्यू.